शेवटचा आपला फायनलचा 40+ मधला सामना आहे. आपण आता समोरच टॉस उडवतोय आणि सन्मान चिन्ह पण द्या तिथे, मॅन ऑफ द मॅच पण द्या त्यांच्या हस्ते. यस. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे इथं टॉस इथं उडवायचं. चला या वेळ आपल्याकडे कमी आहे. अजय जाधव लाईनअप करा, आपली टीम पूर्ण लाईनअप करा. चला सिकंदर यात चला. नाही ना, येस येस फक्त टॉस उडवायचा आपल्या दोघांना. चला या शेवटचा सामना आपल्याकडे. सिकंदर चौगुले या आपल्याकडे वेळ कमी आहे. येस दादा आपल्याकडे टॉस असेल. कर्णधार थांबा जरा. रायडरचेच कर्णधार आणि आपले फायटरचेच कर्णधार. गोल या चला, गोल या चला. आपण जरा टॉस उडूया. चला वेळ कमी आपल्याकडे. ओके येस येस दोन बंधू आहेत हा, स्टीवा मार्कोवा हे दोन बंधू आहेत. आणि चला टॉस उडू या दोघांमध्ये. हा ओके ओके चला वेळ कमी आहे. हेड आणि टीम रायडर्स बॅटिंग फर्स्ट. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला दोन्ही बंधूंना शुभेच्छा असतील आणि आपण विलास थर्डमॅन आपल्याला शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच यस सिकंदर साठी मॅन ऑफ द मॅच. तिसरी मॅन ऑफ द मॅच आहे सर. आमचा हा 40+ खेळाडू तिसरी मॅन ऑफ द मॅच सिकंदर चौगुले. सलग 3 षटकार मला वाटतं 2 मॅच मध्ये मारलेत. हा तो खेळाडू आहे. यस आता अजून खेळणार आहे. यस चौगुले मग 4. क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त. चला जाऊया आपण व्यासपीठावरती. आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. चला सगळ्यांचे चेक आहेत. चला रायडर्स तुम्हाला सांगून थांबायचा माणूस. चला साईडला घ्या थोडा व्यासपीठावरती. समोर कोणी उभं राहू नका. रायडर्स चला साईडला या सगळ्यांनी. व्यासपीठाच्या समोर कोणी बसू नका. आपण विनंती आहे सगळ्यांना की शेवटचा फायनल सामना 2 ओव्हरचा आहे हेही लक्षात घ्या. येस सांगतो हाय माझ्याकडे सांगतो. चला सामना लवकर स्टार्ट करा. येस आमच्या गावचे माननीय उपसरपंच प्रवीणजी सावंत इथे उपस्थित आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आमच्या गावचे आमच्या नागरिक आणि उपसरपंच सन्माननीय प्रवीणजी सावंत यांचं इथं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आमचे ऑपरेटर मला वाटतं तेजस सावंत यांचे वडील आणि आमचे दादा प्रवीण दादा यांचं इथं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. येस हो हे आवर्जून सांगावं लागेल. हे जे युट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहे त्याच्या मागे जे अजित उतेकर आहेत त्यांचे ते मामा आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिकलेत. हे आवर्जून सांगायला भाचा मात्र विसरला नाहीये. आणि त्या भाच्याचं विशेष कौतुक केलं पाहिजे की मामाची प्रत्येक गोष्ट त्याने वापरून जे शिकला टेक्नॉलॉजी त्या गोष्टीचं आजही त्याला जाण आहे आणि तो मामाला वेळोवेळी सन्मान देतो. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आताही त्याने आवर्जून मला सांगितलं की हे सगळं जे काय आहे ते माझ्या मामामुळे आहे. नक्कीच अजित तुतेकर. आणि चला सामना स्टार्ट करायचा आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो श्री सुरेश पाळांडे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला या सामन्यामध्ये 200 रुपयाचे प्राइज आहे. 2 ओव्हरचे आहे. आणि फायनल मॅच यस. आणि जर हॅट्रिक साठी 500 रुपयाचे पारितोषिक असेल. 2 ओव्हरची मॅच असेल. श्री सन्माननीय सुरेश पालांडे पोलीस निरीक्षक मुंबई यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये असतील. यस सगळ्यांनी याची नोंद घ्यायची. 2 ओव्हरचा सामना असेल. जाऊया मैदानाकडे. मी वारंवार तुम्हाला निलेशजी मला वाटतं सगळ्यांना सांगतोय स्टेजच्या समोर कोणीच उभे राहू नका. या साईडला या. मान्यवर स्टेजवर उपस्थित आहेत. तुम्हाला मी वारंवार सांगतो या सगळ्या गोष्टी. शेवटचा सामना आहे.
अप्रतिम चेंडू, क्या बात आहे. सात 10 पर्यंत सामना संपवायचा आपल्याला. एक विनिंग संपली पाहिजे. 7-2 ला चालू झाले. ओके, क्या बात आहे, क्या बात आहे. मला वाटतं डी झोन मध्ये जातोय चेंडू 1 धावांसाठी. आणि मात्र स्ट्राईक गेलाय तो थर्ड मॅन विलास सुतेकर, मॅन फ्रॉम चोरवणे, एक मोठा दिग्गज खेळाडू. आणि विनोद चांदे नॉन स्ट्राईकला येतो. आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो मात्र आमचे बंधू राजेश उतेकर. क्या बात आहे राजू. पुन्हा एकदा राजेश टू विलास. स्टेपवरचा प्रयत्न होता. अप्रतिम स्लोअर चेंडू, बॅटची एज, गडीपात, पहिला हादरा, पहिला धक्का. जाऊया डीजेकडे. डीजे पुन्हा एकदा संतोषजी आपल्याला विनंती असेल आपण साईडला या ना सगळ्यांनी. पुन्हा एकदा बॅटची एज, चेंडू मात्र जातो डी झोन मध्ये. येस, चेक करायचंय थ्रो साठी. रिव्ह्यू घेतलेला आहे, थ्रो साठी चेक करायचंय. चला या लवकर, वेळ नका अविनाशजी. चला वेळ कमी आहे आपल्याकडे, निर्णय आपल्याला लवकर दिला जाईल. हॅलो, वॉरियर संघाचे प्रशांत उतेकर, रुपेश चांदे यांच्याशी संपर्क साधा. वॉरियर संघाचे प्रशांत उतेकर धामनन. हॅलो, थ्रो आहे बॉल. काय त्याच्यामध्ये पेनल्टी पण आहे ना. एक रन पेनल्टी आहे. काय धावून घेऊन काढल्या. टोटल 4 रन झाले. 4 का 3च ना. अच्छा टोटल 4 झाले. आत्ताच्या 3 धावा असतील. चला सगळ्यांनी साईडला व्हायचंय. टोटल 4 धावा आहेत आणि आत्ताच्या 3 आहेत, टोटल 4 आहेत. ओके चला चला, मी पुन्हा एकदा सांगतो, व्यासपीठाच्या समोर कोणीही उभं राहू नका. महेश महाबदी, आपल्या सगळ्यांना विनंती असेल की आपण सगळ्यांना यांना साईडला घ्यायचंय. सर या ना वरती. आणि आता मात्र सिकंदर चौगुले
एक अप्रतिम चेंडू टाकलाय तो सिकंदरने. डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या झाली 4 या आकड्यांवरती. पुन्हा एकदा सिकंदर. ओहो क्या बात आहे. शेवटचा चेंडू एक बाकी आहे. चला शेवटचा चेंडू आहे. एक ओव्हर 4 धावा झाल्यात आणि शेवटचं आता काय कशासाठी रनआउट. येस रनआउट चेक करा. अविनाश सर रनआउट चेक करा. चला चला वेळ ना काय वाया घालू. आपण जरा व्यवस्थित फॉलोअप घ्या. आउट दिलाय ना. येस चेक करायचा. पंचांचा इशारा आउटचा आहे. तरी पण आपण रिव्ह्यू घेतलाय. चेक करायचा आहे. 2 ओव्हरचा हा सामना असेल. कुठे गेला चला शेवटचा सामना आहे. गोंधळ कमी करा जरा. डिसिजन दिला जाईल. येस 2 मिनिटं थांबा. डिसिजन दिला जाईल. कुणीही कॉल करू नका. आउट आहे. चला गडी बाद आहे. आणि आपण व्यासपीठावर समोर रुपेश चांदे आपण कुणीही तिथे कॉल काय करू नका. या सगळ्यांनी साईडला. आणि कुठल्याही पद्धतीचा आता रिव्ह्यू पंच डिसिजन जरा फायनल डिसिजन वरती राहा. वेळ कमी आपल्याकडे म्हणून आपल्याला विनंती करतोय. बॅट्समन नेम सांगायचा आहे. प्रवीण महापती. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 4 आहेत. येस फक्त 4 धावा आहेत. आणि ही सामना 2च ओव्हरचा असेल याची नोंद घ्यायची आहे. शेवटचं षटक असेल. येस येस तुम्हाला जर पॅनल येस सगळ्यांना तुम्हाला सांगतो पेनल्टी लागेल. पुन्हा एकदा आव्हान तर वाईटचा इशारा येतोय पंचांचा. आता मात्र धावसंख्या होती 5 या आकड्यांवरती. चला वाईट सुरुवात होते वाईटने. शेवटचा षटक टाकतोय तो दीपक जाधव. दरम्यान पुन्हा एकदा दीपक. अप्रतिम चेंडू. क्या बात आहे. स्लोअर चेंडू होता. लोअर यार्कस चेंडू पद्धतीचा चेंडू होता. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा प्रवीण सज्ज असेल आणि तोड मात्र देतोय त्याला दीपक जाधव. ओहो क्या बात आहे. निलेश ची अप्रतिम विकेट किपिंग पाहायला मिळते. आणि आता मात्र दुसरा चेंडू ही निर्धाव जातोय. धावसंख्या आहे 5. येस शेवटचे 4 चेंडू. शेवटचे 4 चेंडू. शेवटचे 4 चेंडू या ट्रॉफीवरती नाव कोरायचं असेल तर आपल्याला मोठे प्रहार करावे लागतील. पुन्हा एकदा पंच मात्र हात समांतर करतायत. वाईडचा इशारा येतोय. 1 धाव वाढते. धावसंख्या पोहोचते ती 6 या आकड्यांवरती. सरळ लवकर करा. स्पीडअप करा. 6 धावा. पुन्हा एकदा स्लोअर यॉर्कट. लो यॉर्कट होता.
आणि हा मात्र प्रवीणला चेंडू समजला नाहीये आणि धावसंख्या जैसे ते आहे 6 धावांवरती. चला वेळ वाया घालू नका. ओहो क्या शॉट आहे. चेंडूला मात्र पाटील हवाई सफर खाली जय गाडी पाहत होतोय. अप्रतिम झेल पकडतोय तो मात्र सिकंदर आणि बॅक टू बॅवेला नेतोय तो मात्र प्रवीण महापदे. डीजे संघाला 2 रनची पॅनल्टी असेल याची नोंद घ्यायची आहे. प्लस चला पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे. अप्रतिम चेंडू क्या बात आहे. एक डिझोन मध्ये जातोय. 7 धावा झालेल्या आहेत. यस आणि शेवटचा चेंडू बाकी असेल आणि धाव संख्या मात्र 7 धावा असतील. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. डीजे यस नो बॉल. आता मात्र फ्री हिट मेजवानी असेल ती रायडर्स संघाला. आणि धावसंख्या होती ती 8 या आकड्यांवरती. चला थोडस स्पीडअप करूया. काळोख झालाय आम्हाला समजतं बॉल दिसत नाहीये. अप्रतिम चेंडू यस ओव्हर षटक समाप्त झाले. धावसंख्या 8 आहे. सांगितलं धावसंख्या 8 आहे. त्यामध्ये 2 मायनस असतील. जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज असेल. यस जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 12 चेंडू 7 धावा. गावाला जाऊन राडा करेल. आता राडा करतोय आपला ग्रुप थोडा ओपन करून ठेव. यस सुधीरजी उतेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. मेजर सुधीरजी उतेकर आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला सामना चालू करायचा. क्षेत्ररक्षण लावून घ्या रायडर्स. वेळ आणि काळ म्हणजे वेळ थोडीशी संपले त्याच्यामुळे आपल्याला विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या रायडर्स. येस संतोषजी आम्ही कॉल दिलेला आहे. तुमचं दुःख आम्ही समजू शकतो. चला जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू 7 धावा. गुंडल्याला सुरुवात केली की नाही. जरा लाईट ऑन करे. येस वॉरियर्सचे खेळाडू यांच्या नीती आपल्या रुपेश चांदे यांच्या गाडीजवळ यायचं आहे. आपल्या गाडीमध्ये जे जे सामान ठेवलंय आपण कलेक्ट करायचं आहे. वॉरियर्स आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्येने श्री गणेश होतोय. प्रवीणजी महापदी मला वाटतं पहिला चेंडू वाईट टाकतोय आणि पुन्हा एकदा ओ हो क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग. मला वाटतं 1 धाव मात्र पूर्ण करेल.
आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु दुसरी धावी. वॉट रनिंग, क्या बात आहे, जबरदस्त रनिंग पाहायला मिळते सिकंदर चौकुलीच्या माध्यमातून. आणि 2 धावा आणि 1 अवांतर, अशा टोटल 3 धावा झाल्यात. आता ही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा सन्मान दिलाय, 1 धाव मात्र रोखू शकत नाही. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी ही पूर्ण करतोय आणि धावसंख्या पोहोचते ती 5 या आकड्यांवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असेल, फक्त 2 धावा. आणि फटका मारलाय आणि हा विजयी फटका आहे. 4 धावा. येस, बँड बाजा वाजवला. मित्र, येस, असेल की खुर्च्या ज्या साईडला आहेत त्यांनी स्टेजच्या समोर लावून घ्यायच्या आहेत. आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करायचा आहे. सगळ्या मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावरती यायचं आहे. खेळाडूंना विनंती आपण खुर्च्या समोर लावून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला एक गाणं